हिंदू आणि बौद्ध हा वाद खरंच आहे का क्रिएट केला जातोय? जेव्हा जेव्हा बाबासाहेबांबद्दल काही चर्चा होते, लोकांच्या मनात हा विषय येतो की बाबासाहेब म्हणजे हिंदू धर्माचे कट्टर विरोधक. हिंदू धर्माचे कट्टर विरोधक असं त्यांना म्हणता येणार नाही, तर हिंदू समाज क्रांतिकारक असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. त्यांनी ज्या प्रतिज्ञा मांडल्या आहेत त्या खूप हिंदू विरोधी वाटतात. हिंदू समाजातली चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जाती व्यवस्था हिचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर ह्या चातुर्वर्ण्याचं समर्थन करणारे धर्मग्रंथच काढून घेतले पाहिजेत. एक गट आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सपोर्ट करणारा, एक आहे सावरकरांच्या विचारांना सपोर्ट करणारा. या गटांमध्ये आता खूप वाद आहेत. तर हे वाद खरंच आंबेडकर आणि सावरकरांमध्ये होते का? इस्लाम धर्मातल्या दोषांबद्दल ते बोलतात. इस्लामच्या आक्रमणामुळे भारतातल्या बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. आंबेडकर असंही म्हणाले होते की कोरेगाव भीमा ही जी लढाई झाली ती काही अभिमानाची लढाई नव्हती. तर ते असं का म्हणाले होते? बौद्ध धर्म स्वीकारण्यामागचं कारण त्यांचं नक्की काय? नमस्कार, चालतंय कीच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी ऋत्विज आणि माझी मैत्रीण श्रेया. आम्ही या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या पॉडकास्टचा विषय थोडासा वेगळा आणि इंटरेस्टिंग आहे. विषय असा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदूंबद्दलचे विचार, त्यांची मतं. आणि हे मतं, हे विचार आपल्या समोर मांडायला आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भरत आमदापुरेजी. नमस्कार. भरत आमदापुरे हे मागच्या 8 ते 9 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगळ्या विषयांचं लेखन, त्यांचा अभ्यास हा बराच आहे. त्यात पण स्पेसिफिकपणे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांचा बराच अभ्यास आहे. सध्याच माझ्या वाचनात आलेलं एक पुस्तक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम, हे एक बेस्ट सेलर पुस्तक आहे. आणि अशाच वेगवेगळ्या विषयावर पण त्यांचा बराचसा अभ्यास आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची, हिंदूंबद्दलची मतं आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत आणि बाबासाहेब समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. भरतजी, आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार भरत सर. सगळ्यात पहिला प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माच्या विरोधात होते का? जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐकतो किंवा जेव्हा जेव्हा बाबासाहेबांबद्दल काही चर्चा होते, तेव्हा पहिल्यांदा लोकांच्या मनात हा विषय येतो की बाबासाहेब म्हणजे हिंदू धर्माचे कट्टर विरोधक. पण ते हिंदू धर्माचे विरोधक असं म्हणणं जरा योग्य वाटत नाही. हिंदू समाज सुधारक किंवा प्रखर समाज क्रांतिकारक असं त्यांना म्हणावं लागेल. तर बाबासाहेब हे समाज क्रांतिकारक आहेत. ते कसे आहेत? तर त्यांची भूमिका अशी होती की हिंदू समाजाची रचना ही धर्मग्रंथावर आधारित आहे आणि त्यामुळंच हिंदू समाज हा विषमतेवर आधारित झालेला आहे. त्यातूनच चातुर्वर्ण्य आलेला आहे, त्यातूनच जाती व्यवस्था आलेली आहे. त्यामुळं हिंदू समाजातली चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जाती व्यवस्था हिचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर ह्या चातुर्वर्ण्याचं समर्थन करणारे धर्मग्रंथच काढून घेतले पाहिजेत किंवा ते रद्द ठरवले पाहिजेत. ही पूर्णपणे समाज क्रांतिकारकाची भूमिका असते. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माचे कट्टर विरोधक असं त्यांना म्हणता येणार नाही, तर हिंदू समाज क्रांतिकारक असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. तर म्हणजे मला हेच विचारायचं की हिंदू धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार नक्की काय होते? बाबासाहेबांची भूमिका समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या आयुष्याचे 2 टप्पे करावे लागतील आपल्याला. पहिला टप्पा आहे 1924, म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हापासून ही चळवळ सुरू केली तेव्हापासून 1935 पर्यंतचा काळ साधारणतः. त्यानंतर 35 ते 56 जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं तोपर्यंतचा काळ. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 24 ते 35 ह्या टप्प्यामध्ये बाबासाहेब म्हणतायत हिंदू तत्वज्ञान फार उच्च आहे, त्याच्यामध्ये खूप मानवी मूल्ये आहेत, पण हिंदू समाज त्या तत्वज्ञानानुसार वागत नाही, अशी बाबासाहेबांची भूमिका राहिलेली आहे. 1924 ते 25 मध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा खूप गौरव केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की हिंदू तत्वज्ञानामध्ये जे अद्वैत तत्वज्ञान आहे, ज्याला ब्राह्मिझम म्हणतात, ब्राह्मनिझम नाही बरं का, ब्राह्मिझम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी म्हणजे माझ्यामध्ये देखील तोच ब्रह्म आहे, तुझ्यामध्ये देखील तोच ब्रह्म आहे, तेच चैतन्य आहे, सगळ्यांमध्ये समान तत्व भरून राहिलेलं आहे. तर हे समतेसाठी यापेक्षा दुसरं कोणतं मोठं तत्वज्ञान असू शकत नाही.
माझ्यामध्ये देखील तोच देव आहे, तुझ्यामध्ये देखील तोच देव आहे, तर आपण सगळे समान आहोत, भेदाभेदाचा विषय येतोच कुठे. असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान असताना हिंदू समाज व्यवहारात मात्र टोटली वेगळंच वागताना दिसतो. चातुर्वर्ण्य पाळताना दिसतो, जाती व्यवस्था पाळताना दिसतो, अस्पृश्यता पाळताना दिसतो, स्त्रियांशी काही विषयामध्ये दुय्यम व्यवहार करताना दिसतो. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की हिंदू समाजाने आपला व्यवहार हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाप्रमाणे केला पाहिजे आणि हिंदू समाजाने हिंदू धर्म मूळ काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि ही विषमता घालवली पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. पण नंतरच्या टप्प्यामध्ये बाबासाहेबांची भूमिका अशी झाली, हिंदू समाज चांगला आहे पण हिंदू धर्मग्रंथ वाईट आहेत आणि हिंदू धर्मग्रंथच हिंदू समाजाला विषम व्यवहार करण्यासाठी भाग पडतात किंवा तशी शिकवण देतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये चातुर्वर्ण्य सांगितलेलं आहे, अस्पृश्यता सांगितलेली आहे, हिंदू समाज त्या धर्मग्रंथाचं पालन करतोय. हिंदू समाज चांगला आहे पण त्याला शिकवण देणारे धर्मग्रंथ वाईट आहेत, अशी नंतरच्या टप्प्यात बाबासाहेबांची भूमिका झाली. तरी देखील बाबासाहेबांना नेहमी असं वाटत राहिलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये, हिंदू तत्वज्ञानामध्ये काहीतरी चांगलं तत्व आहे, चांगली मूल्य आहेत. इव्हन 1954ला बाबासाहेबांनी परत हीच भूमिका मांडली आहे, समता. आता समता ह्या तत्वाला काहीतरी आधार शोधला पाहिजे. तर बाबासाहेब म्हणतात की हे जे अद्वैत तत्वज्ञान आहे ना हिंदूंचं, त्यासारखा त्याच्यापेक्षा मोठा आधार दुसरा काही असूच शकत नाही समतेसाठी. तर तसा व्यवहार हिंदू समाजाकडून झाला पाहिजे, अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बाबासाहेबांनी अद्वैत तत्वाचा खरं तर खूप पुरस्कार केला. बरोबर, समतेसाठी केला, बरोबर. पण त्यांनी ज्या प्रतिज्ञा मांडल्या आहेत किंवा त्या ज्या प्रतिज्ञा म्हणते त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या खूप हिंदू विरोधी वाटतात, हिंदू धर्माच्या विरोधी त्या प्रतिज्ञा वाटतात, असं नाही वाटत तुम्हाला? आपल्या चळवळीला रिस्पॉन्स कसा मिळतोय समाजाकडनं यानुसार कोणताही नेता आपल्या भूमिकेमध्ये बदल करत जातो. जेव्हा हिंदू समाजाकडून म्हणावं तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये असं बाबासाहेबांना लक्षात आलं, हिंदू समाज आपला विषम व्यवहार, अस्पृश्यता सोडायला तयार नाही असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी म्हटलं की मी हिंदू म्हणून जरी जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी 1935ला त्यांनी घोषणा केली आणि शेवटी 56ला धर्मांतरण केलं. धर्मांतरण करत असताना त्यांची हीच भूमिका होती की हिंदू धर्म हा विषमतेच्या आधारावर उभा राहिलेला आहे, चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्था. मला जो धर्म हवा आहे तो समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ह्या तत्वावर आधारलेला हवा आहे आणि तो बौद्धिझम आहे. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. पण बाबासाहेबांना जेव्हा धर्मांतरण करायचं होतं तेव्हा त्यांचा उद्देश असा होता की पूर्वास्पृश्य समाजाला हिंदू धर्माच्या कक्षेतून बाहेर नेणे आणि ते जर व्हायचं असेल तर हिंदू ज्या देवी देवतांच्या पूजा करतात त्यांच्यापासून त्यांना दूर नेलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी अशा प्रतिज्ञा त्यामध्ये घेतलेल्या दिसतात की यापुढे मी ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती यांना देवता मानणार नाही, त्यांची आराधना करणार नाही, अशा प्रतिज्ञा आपल्याला दिसतात. 22 प्रतिज्ञापैकी पहिल्या काही 3-4 प्रतिज्ञा. तर धर्मांतर हे प्रभावी होण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी त्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. बौद्ध धर्म स्वीकारण्यामागचं कारण त्यांचं नक्की काय होतं? म्हणजे ख्रिश्चन हा पण एक पर्याय होताच की त्यावेळेला. बरोबर. सुरुवातीला बाबासाहेबांचं शीख धर्म आणि बौद्ध धर्म ह्याला अनुकूलता राहिलेली आहे. नंतर शीख धर्म पण त्यातून वगळला गेलाय आणि फायनली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि बाबासाहेब त्याच्यात म्हणतात मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांची भूमिका आहे की बौद्ध हा समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वावर आधारलेला आहे. दुसरं म्हणजे बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच भाग आहे, हिंदू संस्कृतीचाच भाग आहे, हिंदू संस्कृतीचाच भाग आहे हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून मी हिंदू संस्कृतीच्या बाहेर गेलेलो नाही असं बाबासाहेबांची भूमिका आहे. आणि आमचा समाज पण अराष्ट्रीय झालेला नाही. आणि बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात माझ्या मनात जर द्वेषाची किंवा सुडाची भावना असली असती तर मी अवघ्या 5 वर्षात या देशाचं वाटोळं केलं असतं, पण मी तसं करणार नाही. त्यामुळं मी बौद्ध धर्माचा स्वीकार करून या देशाचं जास्तीत जास्त हित साधत आहे. म्हणजे ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम मी स्वीकारणार नाही आणि या देशाच्या इतिहासात माझं नाव एक विध्वंसक म्हणून नोंद करण्याची माझी इच्छा नाही.
हे जे इतकं स्पेसिफिक त्यांचं म्हणणं होतं ते त्यांनी कुठे मांडलेलं आहे? बाबासाहेबांचे जे शासनाने प्रकाशित केलेले खंड आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पीचेस अँड रायटिंग्स, त्यामध्ये ह्याचे सगळे संदर्भ आपल्याला सापडतील. आणि मी जे हे पुस्तक लिहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम, हे सगळे विषय त्यामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये बाबासाहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे शब्दशः तीच कोट केलेली आहे, माझं वेगळं भाष्य केलेलं नाही. त्यामुळं आपण आत्तापर्यंत जी काही चर्चा केलेली आहे किंवा इथून पुढेही करू, त्या सगळ्यांना प्राथमिक संदर्भ मी देऊ शकतो. इस्लाम धर्म स्वीकारण्याची ऑफर हैदराबादच्या निजामनी बाबासाहेबांना दिली होती. बरोबर. आम्हाला त्याविषयी थोडं अजून जाणून घ्यायला आवडेल. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली तेव्हा मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांमध्ये एक प्रकारे खूप मोठा आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या की आता हिंदू धर्मातला एक मोठा सेक्शन आपल्या धर्मात आणण्याची ही खूप मोठी संधी आहे. पण बाबासाहेब हे त्यांच्यापेक्षा खूप हुशार होते. त्यांना माहिती होतं आपल्याला हिंदू धर्म सोडायचा आहे, पण कोणता धर्म स्वीकारायचा नाही हे देखील त्यांना सुरुवातीपासून स्पष्ट होतं. त्यामुळे कितीही कोट्यावधी रुपयांची ऑफर जरी आलेली असली तरी ते त्यांना स्वीकारायचंच नव्हतं. हैदराबादहून निजामाचं शिष्टमंडळ भेटायला बाबासाहेबांना मुंबईला गेलं होतं. पण बाबासाहेब एका बाजूला हिंदू समाजाला ब्लॅकमेल पण करायचं होतं सुधारणेसाठी, पण दुसऱ्या बाजूला लगेच धर्मांतर करून इस्लाम किंवा ख्रिश्चनिटीत पण जायचं नव्हतं. मग शिष्टमंडळ आलं तर त्यांना बाबासाहेबांनी भेट घेतली नाही. बाबासाहेब त्या दिवशी मुद्दामून मुंबईमधून बाहेर निघून गेले कोकणामध्ये गाडी घेऊन, आणि मी इकडे आहे तिकडे आहे त्यांना थांगपत्ताच लागू दिला नाही, त्यांची भेटच घेतली नाही. त्यामुळे हे धर्म आपल्याला स्वीकारायचं नाही हे त्यांना स्पष्ट होतं. कोट्यवधी रुपयांची ऑफर होती. अनेक ख्रिश्चन लोकांनी पण त्यांना अप्रोच केलं होतं, पण सगळ्यांना त्यांनी गुंडाळून टाकलं एक प्रकारे. आणि शेवटी ह्या देशाचं हित ज्याच्यामध्ये आहे असाच निर्णय त्यांनी घेतला, म्हणून बौद्धिझमचा स्वीकार केला. तर हिंदू आणि मुसलमान या गोष्टीवर बाबासाहेब आंबेडकरांचं एक परखड मत होतं. ते काय होतं ते आम्हाला जरा विस्तृत सांगाल का? आता बाबासाहेबांनी हिंदू धर्माची चिकित्सा केली, हिंदू समाजामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, ह्या सगळ्या भूमिका, ही सगळी चळवळ सामान्यतः सगळ्यांना माहिती असते. पण बाबासाहेब तितक्याच कठोरपणे इस्लामची पण चिकित्सा केलेली आहे. हिंदू मुसलमानांचे दंगे का होतात, ह्यांच्यामध्ये नेहमी हार्डवेअर का असतं, ह्याबाबत पण सखोल चिंतन लेखन बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्याच अनुषंगाने बाबासाहेब इस्लामचा अभ्यास केलेला आहे. ते म्हणतात की इस्लामची मूलभूत काही शिकवण अशी आहे ज्यामुळं मुस्लिम समाज हिंदूंसोबत शांततेनं राहू शकत नाही, असं स्पष्ट बाबासाहेबांचं मत आहे. मग बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये इस्लाम काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, किंवा वेगवेगळे जे इस्लामिक आक्रमण झाले भारतावर ते कोणत्या हेतूनं झाले, त्यामुळं हिंदू आणि मुसलमानामध्ये कसं शत्रुत्व निर्माण झालं, तो सगळा उहापोह केलेला आहे. त्यामुळं बाबासाहेबांचं असं स्पष्ट मत बनलं की हिंदू आणि मुस्लिम हे एकत्रित राहूच शकत नाहीत. ह्यांचा इतिहास वेगळा आहे, तत्वज्ञान वेगळं आहे, भविष्याबाबतच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या आहेत, त्यामुळे हे एकत्रित राहू शकत नाही असं बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं. आता आज जे झालंय की आज आता ज्यांचं सगळं सरकार आहे किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा त्यांचे जे काही पुढची स्वप्न दिसतात किंवा आपल्याला त्यांच्या स्वप्नांमध्ये जी काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये हे एक आहेच ना की अखंड हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, शेवटी आम्ही ते करूच वगैरे. आता ह्या सगळ्यात किती हिंदूंचं हित बघायचं का बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे काही मत होतं फाळणीच्या दरम्यान किंवा त्यांनी ज्या तत्वावर फाळणीला समर्थन दिलं होतं हे बघायचं. बागेश्वर धाम यांनी असं वक्तव्य केलं की हम अखंड भारत बनाएंगे, त्याच्यावर डिबेट चालू होती. तर एक मुस्लिम प्रवक्ता म्हणाला, बनाइए ना अखंड भारत, किसने रोका है, हमें तो अखंड भारत चाहिए, क्योंकि हमारी सत्ता आ जाएगी जब अखंड भारत बनेगा तब. अब मुसलमान समाज 3 हिस्सों में बटा है, पाकिस्तान, भारत और बांग्लादेश. जब अखंड भारत बनेगा तब ये सब 3 हिस्सों में बटा हुआ मुसलमान समाज एक हो जाएगा और दिल्ली पे सत्ता हमारी होगी और हिंदुओं को हमारे इशारे पर फिर जीना पडेगा, असं मुस्लिम प्रवक्ता म्हणाला. आणि त्याच्या बोलण्यामध्ये सत्य आहे. त्यामुळं अखंड भारत ही भूमिका आता आहे त्या परिस्थितीमध्ये जर अखंड भारत केला तर ते हिंदू हिताचं नाहीये. हा, आपण मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक परिवर्तन म्हणजे घरवापसी करू शकलो आणि अखंड भारत केलं तर त्याच्यात हिंदूचं हित आहे. त्यामुळे अखंड भारत हा विषय नीट समजून घेतला पाहिजे आपण. म्हणजे शेवटी विचार केला
तर बाबासाहेबांनी जे काही ज्या तत्वावर हे सगळं केलं हेच कुठेतरी प्रूव्ह होतं असं तुमचं म्हणणं. बरोबर. बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली ती आत्ताच्या संदर्भात विचार केला तर ती योग्य भूमिका होती असंच म्हणावं म्हणजे लागेल. तेव्हाही आणि आत्ताही. आत्ताही ती योग्य भूमिका आहे. हिंदू हित ही जर कसोटी लावली तर अखंड भारत आणि हिंदू हित हे कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. पण जसं बाबासाहेबांनी हिंदू धर्मातल्या दोषांबद्दल परखडपणे मत मांडलंय तसंच इस्लाम धर्मातल्या दोषांबद्दल ते बोलतात का? आणि जर ते बोलले असतील तर त्याचे रेफरन्सेस कुठे आहेत, आपल्याला कुठे सापडतात? बाबासाहेबांच्या सगळ्या एकूण साहित्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेला जर कुठला ग्रंथ असेल तर तो थॉट्स ऑन पाकिस्तान, किंवा त्याच पुस्तकाचं दुसरं एक नाव आहे पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया. तर तो बाबासाहेबांच्या सगळ्या साहित्यातील एक मास्टरपीस आहे असं मी म्हणेल, आणि प्रत्येकाने तो वाचलाच पाहिजे, किमान तो तरी ग्रंथ वाचलाच पाहिजे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी इस्लामची पूर्ण चिकित्सा केलेली आहे. बाबासाहेब म्हणतात की 2 पद्धतीने इस्लामची चिकित्सा केली असं आपल्याला म्हणता येईल. जसं हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की हिंदू धर्मामध्ये जी विषमता आहे ती हिंदू समाजालाच नुकसानकारक आहे. बरोबर. ती काही अन्य समाजाला नुकसानकारक काही त्याच्यामध्ये आहे असं नाही, ती हिंदू समाजालाच नुकसानकारक आहे, कारण त्यांच्या एकतेच्या आड येते चातुर्वर्ण्य किंवा जाती व्यवस्था. इस्लामच्या काही गोष्टी अशा आहेत ज्या मुस्लिम समाजाला तर दोष म्हणजे नुकसानकारक आहेतच, पण गैरमुस्लिमांसाठी जास्त धोकादायक आहेत. आता इस्लाम हा जसं मी म्हटलं की मानवामध्ये काफिर आणि मोमीन अशी विभागणी करतो, आणि काफिर हे नीच असतात, दर्जाहीन असतात, त्यांना जगण्याचा देखील अधिकार नाही असं इस्लाम म्हणतो. आणि सगळी पृथ्वी ही दारुल इस्लाम केली पाहिजे. या पृथ्वीच्या पाठीवर गैर इस्लामिक प्रदेश म्हणजे दारुल हरब राहता कामा नये. संपूर्ण पृथ्वी दारुल इस्लाम झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मुसलमान केलं पाहिजे, मग ते कोणत्याही मार्गाने करा असं इस्लाम सांगतो. म्हणजे गैरमुस्लिमांसाठी ती धोकादायक गोष्ट आहे. त्यांच्या जीवन स्वातंत्र्यावर, त्यांच्या धर्म स्वातंत्र्यावर, सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की इस्लाम हा मुस्लिमा म्हणजे बंधुत्व शिकवतो, त्याच्यात जाती व्यवस्था नाही, भेदाभेद नाही असं म्हटलं जातं, पण ते पण खरं नाहीये. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, वरवर पाहता लोकांना वाटतं की इस्लाममध्ये समता आहे, पण तसं नाहीये. इस्लाममध्ये देखील जाती व्यवस्था आहे. बाबासाहेबांनी 3 प्रमुख वर्ग त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत मुसलमानामध्ये. एक अशरफ, जे स्वतःला उच्च समजतात, पठाण, सय्यद, आम्ही डायरेक्ट अरब वंशातले आहोत असं त्यांचा समज असतो. दुसरा त्याच्यापेक्षा निम्न वर्ग मानला जातो तो अजलाफ, आणि त्यापेक्षाही अगदी नीच वर्ग मानला जातो तो अर्जल. मग त्या अशरफमध्ये पुन्हा वेगवेगळ्या जाती, अजलाफमध्ये पुन्हा वेगवेगळ्या जाती आहेत, आणि तिसरा जो प्रकार नीच परत मानला जातो अर्जल, त्याच्यामध्ये अनेक जाती येतात. ते सगळं विवेचन बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये केलेलं आहे. ही तर जाती व्यवस्था आहेच, पण स्त्रियांसाठी देखील इस्लाम हा फार हानिकारक आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. बाबासाहेब म्हणतात या जगातला सगळ्यात दयनीय प्राणी कोण आहे तर ही मुस्लिम स्त्री आहे. तिला तर कुठल्याच प्रकारचे हक्क नाहीत, आणि तिला बुरख्यामध्ये बंदिस्त करून टाकलेलं आहे. एक प्रकारे ती गुलामीचं जीवन जगत आहे. आणि बुरखाधारी स्त्रिया रस्त्यावर चालतानाचं जे चित्र असतं ते अगदी भीषण भयानक चित्र असतं, म्हणजे पाहावं वाटत नाही असं ते चित्र असतं असं बाबासाहेब म्हणतायत. आणि त्या बुरखा पद्धतीवर तर इतकी कठोर टीका केलेली आहे. बाबासाहेब म्हणतात ह्या बुरखा पद्धतीमुळं त्यांचं शारीरिक विकास होत नाही, मानसिक विकास होत नाही. केवळ शारीरिक मानसिक विकास नाहीच, नैतिक विकास देखील होत नाही. अनेक अनैतिक गोष्टी त्यांच्यामध्ये येतात. अनेक रोगांचा उल्लेख बाबासाहेब केला. ह्या बुरख्यामुळे पायरिया होतो, पाठीचे हाड वाकडे होतात. खूप डिटेल वर्णन बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं इस्लाममध्ये जे सामाजिक दोष आहेत जे मुस्लिमांना नुकसानकारक आहेत ते पण स्पष्टपणे बाबासाहेब मानतात. परत जे गैरमुस्लिमांसाठी धोकादायक तत्व आहेत जसे काफिर, जिहाद, दारुल इस्लाम, दारुल हरब, ते पण मांडतात. त्यामुळं मी तर म्हणेन बाबासाहेब ही एकमेव अशी व्यक्ती आहे, किंवा त्याच पंक्तीमध्ये सावरकर पण येऊ शकतात, की ज्यांनी हिंदू धर्माची तर चिकित्सा केलेलीच आहे, पण इस्लामची देखील त्यापेक्षाही अधिक कठोर चिकित्सा केलेली आहे. आता तुम्ही सावरकरांचा विषय काढला तर आत्ता आपसूक 1-2 गट पडलेले आहेत.
एक गट आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सपोर्ट करणारा, एक आहे सावरकरांच्या विचारांना सपोर्ट करणारा. या गटांमध्ये आता खूप वाद आहेत. तर हे वाद खरंच आंबेडकर आणि सावरकरांमध्ये होते का? बिलकुल नाही. मी तर म्हणेन त्या काळामध्ये जे सामाजिक सुधारणेची चळवळ असेल किंवा राजकीय स्वातंत्र्याची चळवळ चालू होती, साधारण म्हणजे पूर्वार्ध 20व्या शतकाचा पूर्वार्ध, त्याच्यामध्ये दोन असे कुठले नेते आहेत ज्यांचे जास्तीत जास्त विचार जुळतात असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच येईल. मग ते हिंदू समाजातली सुधारणा असू दे, इस्लामची चिकित्सा असू दे, बुद्धिवाद असू दे, सामाजिक समता, राष्ट्रवाद असू दे, ह्या सगळ्या बाबतीमध्ये 98 ते 99% विचार ज्या दोन महापुरुषांचे जुळतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्यातला दुसरा एक कॉमन धागा म्हणजे गांधीवादावर दोघंही कठोरपणे टीका करतात आणि गांधीवाद हा देशाला हितकारक नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते अहिंसा असेल किंवा गांधीजींचे जे काही तत्व होते, त्यांचं जे काही धोरण होतं त्याच्यावर कठोर टीका या दोघांनीही केलेली आहे. त्यासोबत मी जे विषय सांगितले की बुद्धिवाद, सामाजिक समता, इस्लामची चिकित्सा, हिंदू धर्म सुधारणा, ह्या बाबतीत अगदी दोघांचेही सारखेच विचार राहिलेले आहेत. मग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दोघांचेही विचारांमध्ये साम्य होतं. ह्या विषयाला घेऊन काही उदाहरणं देऊ शकता का तुम्ही, की अशा काही घटना होत्या की जिथे या दोघांचं एकमत होतं? आता आपण पहिला मुद्दा घेऊ, धर्मचिकित्सा किंवा हिंदू समाज सुधारणा. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू धर्मामध्ये जी विषमता आलेली आहे हिंदू समाजामध्ये, ती त्यांच्या धर्मग्रंथाच्या शिकवणुकीमुळे, ज्यामुळे चातुर्वर्णीय जाती व्यवस्था आली, तर ते धर्मग्रंथच काढून टाकले पाहिजेत जे चातुर्वर्णीय आणि जाती व्यवस्थेचं समर्थन करतात. क्रांतिकारी विचार. तोच विचार सावरकर मांडतात. सावरकर म्हणतात सगळे धर्मग्रंथ आता बाद झालेले आहेत, त्यांचं स्थान हे केवळ कपाटात राहिलेलं आहे. पूर्वी समाज व्यवस्था कशी होती ह्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या धर्मग्रंथांचा अभ्यास करावा, पण आता इथून पुढे आपल्याला कशी वाटचाल करायची आहे ती बुद्धिवादावर, रॅशनल थॉटवर त्याचा विचार केला जावा. तर दोघांचे ते एका मतावर आहेत की जुन्या धर्मग्रंथाच्या आधारावर आता समाज रचना करायला नको. ह्या बाबतीत ते दोघांचं एकमत आहे. दुसरं, कठोर बुद्धिवाद म्हणजे कोणतीही गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहिजे. केवळ ग्रंथात सांगितलंय किंवा एखाद्या महापुरुषांनी सांगितलंय म्हणून ते प्रमाण मानायचं नाही. शब्द प्रामाण्य किंवा व्यक्तीचं महात्म्य हे दोघंही नाकारतात. आता ह्याच्यामध्ये ते दोघंही येतात बरं का. आपल्यासाठी सांगायचं झालं तर एखादी गोष्ट सावरकरांनी सांगितली आहे किंवा बाबासाहेबांनी सांगितली आहे म्हणून आत्ताच्या पिढीनं देखील प्रमाण मानण्याची आवश्यकता नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ती किती रेलिव्हंट आहे ह्याचा पण विचार केला पाहिजे. आणि हे बाते ते दोघंच सांगतायत की आम्हाला देखील तुम्ही प्रमाण मानू नका, काळ परिस्थितीनुसार आमच्या देखील विचारांची चिकित्सा झाली पाहिजे, त्यातला कितपत भाग लागू आहे कितपत गैरलागू आहे त्याचा विचार झाला पाहिजे. तर बुद्धिवाद हे देखील त्या दोघांच्या विचारामधलं एक साम्य आहे. तिसरं, हिंदू मुस्लिम प्रश्नाच्या बाबतीमध्ये इस्लामची कठोर चिकित्सा दोघांची अगदी सेम आहे. तुम्ही जर दोघांचे विचार समोर ठेवले इस्लाम बाबतचे तर कोणतं सावरकरांचं आहे आणि कोणतं आंबेडकरांचं आहे हे देखील तुम्हाला ओळखता येणार नाही, इतकं साम्य आहे. आणि चौथा एक महत्वाचा मुद्दा, दोघंही प्रखर राष्ट्रवादी आहेत. म्हणजे देशाचं संरक्षण असेल, देशाचं हित असेल, ह्या बाबतीत दोघंही अगदी स्पष्ट विचार मांडतात. आणि दोघंही गांधीवादाचे विरोधक आहेत. गांधींच्या विचाराने देशाचं फार काही भलं होईल असं दोघांनाही वाटत नाही. आता हे अनेकांना पटणार नाही, पण तुम्ही सखोल अभ्यास करा. ते काय म्हणतात अहिंसेच्या तत्वाबद्दल, सत्याच्या तत्वाबद्दल. त्या दोघांचं असं म्हणणं आहे की सत्य असेल, अहिंसा असेल हे फार उच्च तत्व आहेत, पण काल परिस्थिती अनुरूप ते तत्व म्हणजे कसे घ्यायचे, ॲब्सोल्युटली घ्यायचे का ते डिपेंड्स ऑन कॉन्टेक्स्ट हे बघितलं पाहिजे. परिपूर्ण अहिंसा हे शक्य नाही असं दोघांचंही मत आहे. तिथेही परत बुद्धिवाद हा येतोच. एक्झॅक्टली. म्हणजे लार्जर इंटरेस्ट मध्ये हिंसा करणे हे देखील अहिंसा पाळण्यासारखंच आहे. असं म्हणजे
समजा तुमच्या समोर शत्रू आहे आणि त्याला तो हिंसक आहे, तर त्याला तुम्ही अहिंसेनं जिंकू शकत नाही. म्हणजे गांधीजींचं जे सत्याग्रह ही आंदोलनाची पद्धत होती, ती हिटलर समोर चालू शकली असती का? बिलकुल चालू शकली नसती. ब्रिटिश होते म्हणून ती पद्धत चालू शकली, कारण ब्रिटिश हे रूल ऑफ लॉ किंवा डेमोक्रेटिक पद्धत हे मानणारे होते. हिटलर समोर जर तुम्ही उपोषणाला बसलं तर तुमच्यावरच तो रणगाडे चालवेल, त्याच्यासमोर अहिंसा चालणार नाही ना. त्यामुळं अहिंसा हे तत्व जरी एक नोबल आयडियल असलं तरी ते परिपूर्ण अहिंसा हे तत्व म्हणून तुम्ही स्वीकारू शकत नाही, असं दोघांचंही म्हणणं आहे. त्यामुळं अशा अनेक विषयावर दोघांमध्ये खूप साम्य आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी जी आंदोलनं केली, पहिल्यांदा महाडचा सत्याग्रह केला, चवदार तळेचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं, इथे पुण्यामध्ये पर्वती मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं. ह्या प्रत्येक वेळी सावरकरांनी त्यांना खुला लिखित पाठिंबा दिलेला आहे. सावरकर तेव्हा रत्नागिरीला बंदिस्त होते, जिल्ह्याबाहेर जाणं त्यांना परवानगीच नव्हती. त्यामुळे ते तिथून पत्र लिहायचे, न्यूजपेपरमध्ये द्यायचे की ह्या बाबासाहेबांच्या चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पूर्ण जाहीर पाठिंबा त्यांनी दिला. काळाराम मंदिर यासाठी पत्रक जाहीर केलं की माझ्या सर्व धर्मबंधूंना मी ही अशी विनंती करतो की बाबासाहेबांच्या चळवळीच्या आड येऊ नका, त्यांना काळाराम मंदिर प्रवेश करू द्या, हे हिंदू समाजाच्या हिताची गोष्ट आहे, तुम्ही त्यांचं उलट तिथे स्वागत करा, असं जाहीर आव्हान केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांच्या भावाला पाठवलेलं आहे, बहुतेक नारायणराव सावरकरांना, की तू तिथे जा, बाबासाहेबांचं स्वागत कर. त्यामुळं चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, पर्वती ह्या सगळ्या आंदोलनांचं अनकंडिशनल सपोर्ट सावरकरांनी केलेला आहे. आणि बाबासाहेबांचं एक पत्र आहे, जेव्हा पतित पावन मंदिर सावरकरांनी बांधलं तेव्हा सावरकरांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं, तुम्ही या, तुमच्या हस्ते या मंदिराचं आपण उद्घाटन करू. बाबासाहेबांचे काही दुसऱ्या कमिटमेंट होत्या, दुसरे काही विषय होते, त्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. पण त्यांनी जे पत्र लिहिलंय सावरकरांना रिटर्न, ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतायत की हिंदू समाज सुधारणेविषयी ची गरज, हिंदू समाजात सुधारणा झाल्या पाहिजे, ही गरज ज्या मोजक्या लोकांना लक्षात आलेली आहे त्यापैकी तुम्ही एक आहात, आणि ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे चातुर्वर्ण्याचं जाती व्यवस्थेचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे हे ज्या मोजक्या नेत्यांना लक्षात आले त्यापैकी तुम्ही एक आहात, असं आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. पण दुर्दैवाने त्यांची प्रत्यक्ष भेट कधी होऊ शकली नाही. एक भेट झाल्याचं सांगतात, पण त्याच्यावर म्हणावा तितका असा ठोस पुरावा नाही, पण सपोर्ट राहिलेला आहे. आता बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्याचा पुरस्कार केला, त्याच्यासाठी काम करायला सुरुवात केली. पण आज एवढं सगळं बघूनही, एवढ्या सगळ्या वर्षांनंतर ज्या धर्मासाठी त्यांनी एवढं काम केलं, त्या धर्माचा ऱ्हास होऊ नये, त्या धर्माचा विकास व्हावा, सगळ्याच सर्वांगीण विकास व्हावा, म्हणजे बौद्ध धर्माचा विकास व्हावा, खरंच तो झालाय का? बौद्ध धर्म एकेकाळी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होता, त्याचा नंतर ऱ्हास होत गेला. त्याबद्दल कसा ऱ्हास झाला ह्याच्याबद्दल वेगवेगळे मत आहेत. बाबासाहेबांची भूमिका ह्या बाबतीत असं आहे की भारतामध्ये बौद्ध धर्माचा जो ऱ्हास झाला तो इस्लाममुळे झाला. इस्लामच्या आक्रमणामुळे भारतातल्या बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. बाबासाहेब असं म्हणतात, आता हे बाबासाहेबांचे शब्द आहेत, कोट अनकोट, की अनेकांचं असं मत आहे की शंकराचार्य आणि कुमारिल या दोन पंडितांच्या युक्तिवादामुळं, त्यांच्या शास्त्रार्थामुळं, चर्चेमुळं हिंदू धर्माचा प्रसार झाला आणि बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. पण हे सत्य नाही. शंकराचार्य आणि कुमारिल ह्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते काही बुद्धिझमच्या विरोधी नव्हतं. बुद्धिझमची जी मूलभूत तत्व आहेत, बुद्धिवाद किंवा करुणा, दया, सेवा, ह्या तत्वाच्या विरोधी शिकवण ही शंकराचार्य आणि कुमारिलची नव्हती. त्यामुळं त्यांच्या मतामुळं बौद्धाचा ऱ्हास झाला असं नाहीये. तर इस्लामचे जे आक्रमणं झालेली आहेत बाहेरून, त्यामुळं बौद्ध धर्माचा भारतातून ऱ्हास झालेला आहे. सुरुवातीला जेव्हा इस्लामिक आक्रमणे झाली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी बुद्धाच्या मूर्त्या तोडलेल्या आहेत असं बाबासाहेब म्हणतायत. आणि इस्लाममध्ये जो बुत शिकन नावाचा शब्द आलेला आहे, तो बुद्धांच्या मूर्त्या तोडणारा तो बुत शिकन, बुद्ध ह्या शब्दाचा अपभ्रंश बुत असा झालाय. बुद्धाची मूर्ती तोडणारा तो बुत शिकन, आणि बुत शिकन असणं म्हणजे अभिमानाची गोष्ट
असं इस्लामिक आक्रमणकर्त्यांना वाटायची. बुद्धाच्या मूर्त्या तोडणं आणि तिथे इस्लामचा प्रचार करणं हे गौरवाची गोष्ट त्यांना वाटायची. म्हणून जो बुद्धाच्या मूर्त्या तोडतो त्याला बुत शिकन अशी पदवी ते द्यायचे. हे सगळं त्यांनी हे स्वतः बाबासाहेबांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या भाषणात, त्यांच्या लिखाणात. आणि उलट बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की इस्लाममुळे बौद्ध धर्माचा ऱ्हास कसा झाला यावरच मी एक स्वतंत्र पुस्तक लिहित आहे असं म्हणतायत ते. पण त्यानंतर 1-2 वर्षातच त्यांचं निधन झालं आणि मला वाटतं ते पूर्ण होऊ शकलं नाही. आता बाबासाहेबांनी जे बौद्ध धर्माचा ऱ्हास इस्लाममुळे झाला असं म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी, अनेक भाषणामध्ये, लिखाणामध्ये. त्याचे जर प्राथमिक संदर्भ हवे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस ही जी ग्रंथमालिका आहे त्यातला व्हॉल्यूम नंबर 18 खंड 18 भाग 3 हा बघितला पाहिजे, हा अभ्यासला पाहिजे. त्याच्यामध्ये दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं खरं नाव काय? बाबासाहेब आंबेडकरांचं खरं नाव, आता त्याबाबत आपण वेगवेगळे वादविवाद पाहतो. ते काय फार महत्वाचे वाद नाहीयेत. लहानपणी त्यांना भिवा म्हटलं जायचं आणि त्यांचं शालेय रेकॉर्डनुसार आंबा वडेकर असं नाव आहे. नंतर त्यांच्या शिक्षकांनी आंबेडकर जे उच्चार करण्यासाठी, लिहिण्यासाठी थोडं सोयीस्कर आहे म्हणून त्यांनी, ते स्वतः ब्राह्मण समाजातले शिक्षक होते, त्यांनी ते नाव, ब्राह्मण होते, येस, त्यांनी ते नाव आंबेडकर केलं एक सोय म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये, चळवळीमध्येच एकूण ज्यांना सवर्ण म्हणता येईल अशा वेगवेगळ्या व्यक्तींचं योगदान चांगलं राहिलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी नेहमी एक काळजी घेतलेली आहे की आपली चळवळ ही कुठल्या समाजाच्या विरोधात होणार नाही. जे जे सामाजिक समता ह्या भूमिकेला समर्थन देतात, सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि चातुर्वर्ण्य जाती व्यवस्था ह्या गेल्या पाहिजेत अशी भूमिका जे जे घेतील ते माझ्यासोबत आहेत. माझी चळवळ विशिष्ट जातीच्या विरोधात, विशिष्ट समाजाच्या विरोधात असं बिलकुल नाही. काही लोकांनी त्यांना सूचना पण केली होती की आपण विशिष्ट जातीतल्या लोकांना आपल्या चळवळीत घ्यायलाच नको. बाबासाहेब म्हटले नाही, अशी भूमिका मी घेऊ शकत नाही. तुम्हाला जर तशी भूमिका घ्यायची असेल तर तुम्हीच माझ्या चळवळीपासून दूर जा, पण मी तशी भूमिका घेणार नाही. जो जो सामाजिक समता आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेला समर्थन करेल तो माझ्या चळवळीत येईल, तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, अशी बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका होती. 2 शिक्षकांचं, ते स्वतः ब्राह्मण होते, त्यांचं, हो, 2 ब्राह्मण शिक्षकांचं त्यांच्या बालवयामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. एक तर हे ज्यांनी नाव त्यांचं आंबावडेकरचं आंबेडकर केलं. दुसरे एक शिक्षक होते, बहुतेक त्यांचं नाव पेंडसे असावं. ते पण बाबासाहेबांनी लहानपणी त्यांना खूप माया लावली. त्यांचा मुलगा पेंडसे सर, ते शिक्षकांचा, आणि बाबासाहेब बहुतेक एकाच वर्गात होते. आणि असा एक प्रसंग आहे त्यांच्या चरित्रामध्ये, उल्लेख आलेला आहे त्याचा, की ते पावसात भिजून, तेव्हा खूप अंतर चालत जावं लागायचं शाळेला, शाळा दूर असायच्या वस्तीपासून, तर भिजून शाळेत आले. तर पेंडसे मास्तरांनी त्यांचे सगळे ओले कपडे बदलून आपल्या घरी नेऊन ह्यांचे कपडे बदलून गरम कपडे आपल्या मुलाचे बाबासाहेबांना घातले. त्यांना सगळं डोकं वगैरे पुसून सगळं व्यवस्थित त्यांचं हे केलं, जेवायला वगैरे घातलं. तर ह्या 2 शिक्षकांबद्दल बाबासाहेबांना नेहमी आदर राहिलेला आहे. जेव्हा बाबासाहेब मोठे झाले नंतर आणि बाबासाहेबांची कीर्ती वाढली तेव्हा हे पेंडसे सर भेटायला मुंबईला गेले बाबासाहेबांना. बाबासाहेबांनी त्यांना समोर पाहता क्षणी ओळखलं, अरे हे तर आपले शालेय याच्यातले शिक्षक आहेत. तर बाबासाहेब एकदम उत्स्फूर्तपणे पुढे जाऊन त्यांचे चरण स्पर्श केले. तर बाबासाहेबांना आपल्या शिक्षकांबद्दल, एकंदरीत त्यांच्या जीवनात ज्यांचं ज्यांचं कंट्रीब्युशन राहिले त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होताच. सर, बौद्ध आणि हिंदू यांच्यातले जे मतभेद आहेत ते त्यावेळेला नव्हते फार, असं आता तुमच्या बोलण्यात आम्हाला कळलं. तर आंबेडकर असंही म्हणाले होते की कोरेगाव भीमा ही जी लढाई झाली ती काही अभिमानाची लढाई नव्हती, बरोबर? तर ते असं का म्हणाले होते? आता जसं आपण चर्चा केली की बौद्ध धर्माचा ऱ्हास ह्या इस्लामच्या आक्रमणामुळे झाला आणि जे हिंदू पंडित होते, शंकराचार्य असतील, कुमारिल असेल, त्यांच्या शास्त्रार्थामुळं किंवा युक्तिवादामुळं बौद्ध धर्माला नुकसान झालं असं काही नाहीये. आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये कोरेगाव भीमाचा जो विषय आहे ती 1818ला जी लढाई झाली कोरेगाव भीमाला, ते मराठा सैन्य आणि इंग्रज सैन्य या दोघांमध्ये ती लढाई झालेली आहे. खरं तर ती छोटीशी चकमकच होती असंच म्हणता येईल. ती अनिर्णायक स्वरूपाची लढाई राहिलेली आहे. त्याच्यामध्ये कोणाचा जय झाला किंवा कोणाचा पराजय झाला असं नाहीये.
सगळे जे रेकॉर्ड जर आपण तपासले, इवन ब्रिटिश रेकॉर्ड जरी तपासले, त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्यावरून पण आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये कोणाचा तरी जय झाला, कोणाचा तरी पराजय असं झालं नाही. पण ब्रिटिशांनी काय केलं की त्यांच्या बाजूने जे शहीद झालेले जवान आहेत त्यांचा गौरव म्हणून तिथे एक जयस्तंभ उभा केला आणि त्यावर त्यांच्या वतीनं जे सैन्य मृत्यू पावलं त्यांची नावं लिहिलेली आहेत. आता ती केवळ एकाच समाजातले आहेत असं नाही, केवळ महार समाजातलेच सैनिक आहेत त्यावर असं नाही, वेगवेगळ्या जाती धर्माच्या सैनिकांची त्या स्तंभावर नावं आहेत, केवळ महार असं नाहीये. आणि मराठा सैन्य जे होतं त्या सैन्यात पण वेगवेगळ्या जाती धर्माचे सैनिक होते, ब्रिटिश सैन्यात पण वेगवेगळ्या जाती धर्माचे सैनिक होते. ती कुठेही लढाई एका जाती विरुद्ध दुसरी जात असं नव्हतं, ती मराठा सैन्य विरुद्ध इंग्रज सैन्य अशीच ती छोटीशी लढाई होती. आणि मराठा सैन्याचं नेतृत्व हा पेशवा करत होता. पेशवा म्हणजे सेनापती होता तो. ती व्यक्ती ब्राह्मण होती त्या पेशवा ह्या पदावर बसलेली, पण म्हणून काही सगळं सैन्य हे ब्राह्मण होतं असं काही नाहीये. आणि ते पेशवा एक पद होतं, त्याच्यावर कुठल्या जातीतली व्यक्ती बसली आहे हे फार गौण आहे. तो सेनापती होता. त्यामुळं ब्राह्मण विरुद्ध महार होतं आणि ती जाती अंताची लढाई होती असं जे म्हटलं जातं त्यात बिलकुल तथ्य नाहीये. ते मराठा सैन्य विरुद्ध इंग्रज सैन्य अशीच लढाई होती. आता प्रश्न उरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या जयस्तंभाला का गेले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927ला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच त्या जयस्तंभाला गेलेले आहेत. 1927 नंतर 56 पर्यंत त्यांच्या हयातीत ते नंतर एकदाही त्या जयस्तंभाला गेलेले नाहीत. आता जसं दरवर्षी तिथे एक उत्सव होतो तसं बाबासाहेबांच्या आयुष्यात त्यांनी कधीच केलेलं नाही. ते फक्त एकदाच गेलेले आहेत. ते का गेलेत तर ब्रिटिश सैन्यामध्ये तेव्हा महार समाजाला बंदी होती. बाबासाहेब जेव्हा लहान होते, म्हणजे बाबासाहेबांचे वडील वगैरे ब्रिटिश सैन्यातच होते, मेजर सुभेदार या पदावर होते. पण काही कारणामुळे ब्रिटिश सैन्यामध्ये नंतरच्या काळामध्ये महारांना बंदी घालण्यात आली, त्यांची भरती करून घेतली जात नव्हती. मग बाबासाहेबांनी तेव्हा आंदोलन केलं ब्रिटिशांच्या विरोधात की तुम्ही महार समाजांना सैन्यात का घेत नाहीये, आत्तापर्यंत घेत होतात, आत्ता का घेत नाहीयेत, तर तुम्ही घेतलं पाहिजे. आणि महार समाज एकेकाळी तुमच्याकडून लढलेला आहे, त्याचा पुरावा म्हणून ते जयस्तंभाला त्यांनी भेट दिलेली आहे की बघा हे कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये आमच्या समाजातली माणसं पण तुमच्या सैन्यामध्ये होती ना, तर आत्ता तुम्ही का बंदी घातलाय, तर ती बंदी उठवा आणि महारांना देखील ब्रिटिश सैन्यामध्ये भरती करा. म्हणजे एक प्रकारे तो नोकरी रोजगाराचा विषय होता. त्यामुळे त्यांनी ते आंदोलन तिथं केलेलं आहे की ब्रिटिशांना ते दाखवून देऊ इच्छित होते की महार समाजांना ब्रिटिश सैन्यामध्ये भरती करा, बाकीचे सगळ्या जातींना तुम्ही भरती करता, महारांनाच का बंदी घातली. ते रोजगाराचा प्रश्न होता. आणि तिथं जे भाषण केलेलं आहे बाबासाहेबांनी एक छोटंसं, त्यात ते म्हणतायत की इथं आपल्या जातीतली लोक ब्रिटिशांच्या बाजूनं लढली ही काही अभिमानाची गोष्ट नाही, परकीय शत्रूच्या बाजूने लढणे स्वकीयांच्या विरोधात ही अभिमानाची गोष्ट नाही, असं बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्यामुळेच ते नंतर आयुष्यात तिथे कधीच गेलेले नाहीत किंवा तिथं फार मोठा उत्सव जल्लोष वगैरे केलाय, त्याचं फार उदात्तीकरण केलंय असं बिलकुल नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र आहे धनंजय कीर यांनी लिहिलेलं ते अधिकृत आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या नजरेखालून ते संपूर्ण चरित्र गेलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर बाबासाहेबांची सहीच आहे त्या चरित्र ग्रंथावर. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे की बाबासाहेबांनी तिथे भाषणामध्ये म्हटलं की कोरेगाव भीमाची लढाई ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही. आपल्या समाजातली काही लोक ब्रिटिशांच्या सैन्यात होती म्हणून ती काही फार त्याचा गौरव केला पाहिजे असं नाही. तेव्हा कसं होतं, ब्रिटिशांचं जे सैन्य होतं ते मेजॉरिटी भारतीयच सैन्य होतं, फक्त अधिकारी वर्ग इंग्रज होता. ब्रिटिश हे लंडनवरून खूप मोठं सैन्य घेऊन आले होते असं नाही, आपलीच लोक त्यांच्या सैन्यामध्ये होती. जसं आता जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तिथं आदेश देणारा अधिकारी हा इंग्रज होता, बरोबर, रँड. पण गोळीबार करणारं जे सैनिक होतं ते भारतीय लोक होते, आपले लोक होते. म्हणून त्या सैनिकांचा गौरव आपण करत नाही ना. पोटार्थी सैन्य होतं ते, पोटासाठी इंग्रज सैन्यात भरती झालेले लोक होते. त्यामुळं तसंच इथेही आहे की आता आपल्या मराठा सैन्यामध्ये अरब लोक देखील होते, अरब पठाण होते मराठा सैन्यामध्ये कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये. आता ते अरब लोक आणि मराठा
ह्यांचं काय अर्थार्थी म्हणजे कुठेच काही नातेसंबंध नाही ना. तर ते अरब लोक नोकरी म्हणून मराठ्यांकडे सैन्य म्हणून जॉब करायचे ते. आणि इंग्रजांच्या विरोधात जी लढाई झाली कोरेगाव भीमाला, मराठ्यांच्या बाजूने लढलेले प्रामुख्यानं अरब सैन्य होतं. त्यामुळं तेव्हा सैन्य हे पोठार्थी सैन्य असायचं बऱ्यापैकी, कोणत्याही बाजूने असू देत. असं नंतर सावरकरांनीच आव्हान केलं होतं हिंदू समाजाला की ब्रिटिश सैन्यात भरती व्हा, ब्रिटिश सैन्यात भरती व्हा आणि वेळ येईल तेव्हा अंतर्गत बंड करू आपण असं. त्यामुळं सैन्य हे भारतीयच होतं. हे आज ना बाबासाहेबांचं नाव वापरून इतकं घाणेरड्या लेवलचं राजकारण सध्या चालतं बाहेर. म्हणजे पार्लमेंटमध्ये कुठलाही नवीन एक कायदा पास झाला की किंवा कुठलंही काही एखादं बिल आलं की संविधानाची पायमल्ली केली जाते, मग आम्ही बाबासाहेबांचे कसे त्यांचे विचार पुढे नेणारे व्यक्तिमत्व आहोत आणि हे सगळं बाबासाहेबांनी जर बघितलं असतं तर काय वाटलं असतं त्यांना, असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आज जे काही चाललंय, जे संविधान खरं तर बाबासाहेबांनी तेव्हाच लिहून ठेवलंय, त्यात सुद्धा ह्या तरतुदी आहेत किंवा त्यांची ही तत्व होती की समाजात ज्या पद्धतीचे बदल त्या घडीला घडतील त्यानुसार माझं हे संविधान, कायदे बदलले जातील, बदलायला पाहिजेत, हे संविधानात त्यांनीच लिहून ठेवलेलं आहे. बरोबर. हे राज्यकर्त्यांना माहिती आहे, राजकारण्यांना माहिती असून सुद्धा जे राजकारण होतं आज, यावर तुमचं काय मत आहे? आणि हे जर आज बाबासाहेबांसारखा एखादी व्यक्ती आज आपल्या राजकारणात कुणीही उभं राहू शकत नाही. आता कसं आहे, मतांचं राजकारण हे प्रभावी झालेलं आहे. त्यामुळं आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक हा काही फार मोठा अभ्यास करतो, प्रत्येक गोष्ट त्याच्या मुळाशी जाऊन समजून घेतो असं नाहीये. जे वर्तमानपत्रातून येतं, सोशल मीडियावर येतं, तेवढ्यापुरतं तो वाचतो आणि आपली मतं बनवतो. आणि त्याचाच फायदा नेमकं हे राजकीय वर्ग घेत असतो. त्यांना माहिती आहे कुणी याच्या मुळाशी जाणार नाही. उगाच आरोळी ठोकायची, संविधान खतरे में, आरक्षण खतरे में. मग ते सामान्य लोकांना वाटतं खरोखर आमच्या हक्कावर काही गदा येते का? पण हे राजकीय लोक धूर्तपणे स्वार्थी राजकारणासाठी असा प्रोपगंडा चालवतात. पण संविधान खतरे में वगैरे हे सगळं बकवास आहे. तसं काही नसतं. काल परिस्थिती अनुसार संविधानामध्ये सुधारणा करता येऊ शकतात. आत्तापर्यंत जवळपास 105 पेक्षा अधिक घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यामुळं संविधान हा काही धर्मग्रंथ नाही, ते काही कुराण नाही, बायबल नाही किंवा वेद नाही की ज्यामध्ये बदल करता येत नाही. ते एक असं डॉक्युमेंट आहे की जे काळ परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल करता येतो. आपल्या देशामध्ये वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, वेगळ्या समस्या येतात. त्या डील करायच्या असतील तर संविधानामध्ये तसे बदल करावे लागतील ना. त्यामुळे ते प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होत जाते. ते काय असं देवानं दिलंय किंवा अल्लानं दिलंय, गॉडनं दिलंय ते डॉक्युमेंट, त्याच्यावर बदल होता कामा नये असं नाहीये. जसे की आता क्रिमिनल लॉ किंवा हा सगळा आपला जेव्हा बदलला गेला की ज्याच्यामध्ये वेगळ्या आत्ता ज्या घडीच्या महत्वाचे मुद्दे आहेत, जे गुन्हे आहेत, त्यानुसार सगळी कलम बदलली गेली, जे ब्रिटिशांच्या वेळेला वेगळं. आता 370 अनुच्छेद रद्द केला म्हणजे संविधानामध्ये दुरुस्ती केली ना. किंवा EWS आरक्षणाची तरतूद केली, ती पण संविधानामध्ये एक दुरुस्ती केली. तर अशा दुरुस्त्या करता येतात आणि ते संविधानामध्येच 368 कलम आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की संविधान दुरुस्ती कशी करायची, ते अधिकार सगळे संसदेला दिलेले आहेत. काय बदलू शकत नाही तर जी मूलभूत तत्व आहेत संविधानाची, जसे की भारताची एकता, अखंडता, ह्याच्यामध्ये बदल करता येत नाही किंवा त्याला धक्का लागेल असं कृत्य करता येत नाही. दुसरं, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय हे फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनची, त्याच्यात बदल करता येत नाही. पण बाकी अनेक धोरणामध्ये, अनेक तरतुदीमध्ये बदल करता येतात. असं आहे. संविधानाची मूलभूत संरचना कायम ठेवून त्यामध्ये दुरुस्त्या करता येतात वेळोवेळी. शेवटचा प्रश्न असा आहे की आता जे आजच्या काळात बाबासाहेबांचे विचार अंमलात आणण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी काय करावं लागेल? बाबासाहेबांचा विचार जर पुढे न्यायचा असेल, त्यांचा जर वारसा पुढे चालवायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंधभक्ती किंवा काय म्हणता येईल, जयंती पुण्यतिथीला त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे ह्याच्यावर पण पुनर्विचार झाला पाहिजे. कशी साजरी करायची, त्याचा हेतू काय असावा,
हा एक विषय. दुसरं म्हणजे बाबासाहेबांचं जीवनविषयक तत्वज्ञान बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे 3 शब्दामध्ये सांगता येतं. एक म्हणजे स्वतंत्रता, समता आणि बंधुता, या 3 शब्दामध्येच माझं संपूर्ण जीवनविषयक तत्वज्ञान सामावलेलं आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि तेच तत्वज्ञान आपल्या संविधानामध्ये आलेलं आहे. त्यामुळं संविधानिक मार्गाचा अवलंब करणे म्हणजेच आंबेडकरवाद जोपासणे आहे. मग ते कुठलीही सामाजिक राजकीय चळवळ असेल ती संविधानाच्या चौकटीतच असायला पाहिजे. त्यामुळं अराजक आंदोलनं टाळली पाहिजेत. जसं आपण बघितलं, कृषी कायद्याच्या विरोधात जी अराजक आंदोलनं झाली, CAAच्या वेळेस जी अराजक आंदोलनं झाली, ती संविधानाला आणि लोकशाहीला अभिप्रेत नाही आहेत. बाबासाहेबांनी स्पष्ट मांडलेलं आहे, अशा प्रकारची अराजक आंदोलने हे काहीही नसून अराजकतेचं व्याकरण आहे आणि लोकशाही व्यवस्थेत अशी आंदोलनं होता कामा नयेत. त्यामुळं संविधानिक मार्गाचा अवलंब करणे, संविधानिक मूल्यांचा आदर करणे म्हणजेच आंबेडकरवाद जगणे आहे. खरं तर भरत जी, तुम्ही बाबासाहेबांचे एवढे विचार सांगितलेत, ह्या सगळ्याचं एक सार जर काढायचं झालं तर खरं तर बाबासाहेबांनी जे त्यांच्या भाषणांमधनं, त्यांच्या बऱ्याचशा लेखनामधनं हे लिहिलेलं आहे की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे आणि माझ्या समाजासाठी संघर्ष करा, संघटित व्हा आणि शिका, ह्या मूल्यांना धरून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि फक्त एका धर्मापुरतं नाही, सगळ्याच धर्मीयातल्या लोकांनी हा विचार आपल्या ह्याच्यात आणला पाहिजे, आपण त्यानुसार वागलं पाहिजे. भरत जी, आज तुम्ही एवढा वेळ काढून आमच्याबरोबर इथे गप्पा मारायला आलात आणि एवढ्या महत्वाच्या विषयावर तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केली, त्यासाठी खरंच धन्यवाद. भरतजींचं जे पुस्तक आहे ते आपण आपल्या जवळच्या कुठल्याही स्टोअरमध्ये अवेलेबल आहे, ते आपण नक्की घ्या, नक्की वाचा. आणि चालतंय कीच्या दृष्टीने, चालतंय की आमच्या चॅनलकडनं आमचा हाच प्रयत्न आहे ॲक्च्युली की आम्हाला आमच्या वयातल्या मुलांना आजूबाजूला असलेले प्रश्न तुमच्यासमोर मांडता यावेत. सगळ्या गोष्टी आम्हाला पटतातच असं नाही, सगळ्या गोष्टी आम्हाला पटतच नाहीत अशाही नाही. त्यामुळे जे काही विषय आम्हाला मांडायचे आहेत, जे काही प्रश्न आम्हाला मांडायचे आहेत, ते आम्ही ह्या फॉर्मॅटमधनं मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणतो की आम्हाला तुम्ही म्हणा चालतंय की या पॉडकास्टबद्दल तुमची काय मतं आहेत आणि पुढचा पॉडकास्ट कुठल्या विषयांवर असावा, यासाठी आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे पुढचे पॉडकास्ट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. थँक्यू, धन्यवाद.